सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मैफिल समूहातर्फे दिवाळी अंकाच्या आपल्या विमोचन कार्यक्रमात सर्वांचं हार्दिक स्वागत. आपापल्या कोझी सेटिंग्स मध्ये बसून आपण हा आज कार्यक्रम सादर करतो आहोत आणि प्रत्येक जणाला याच्यात सहभागी होता येत आहे, त्याच्याकरता टेक्नॉलॉजीचा आधार घेतलेला आहोत. आज आपण दिवाळी अंक 2020चं प्रकाशन करणार आहोत. डिजिटल प्रकाशन होणार आहे आणि त्याकरता श्री प्रवीण बर्दापूरकर वरिष्ठ पत्रकार आपल्या सोबत आलेले आहेत. सगळ्यात प्रथम मी आरतीताई कुलकर्णीला विनंती करेल की तिने आपल्या आगळ्या वेगळ्या मैफिल समूहाविषयी थोडंसं काही सांगावं. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आपण सगळेजण आज इथे जमलो आहोत, मैफिल कुटुंबीय म्हणून जमलो आहोत आपण. आणि उपस्थितांपैकी बहुतेकांना सर्वांना माहितीच आहे की हा ग्रुप आपण 3 वर्षापूर्वी प्रफुल्ल पाठक यांच्या डोक्यात एक कल्पना आली की इथे एक मराठी साहित्य संमेलन होणार होतं. तेव्हा त्यांनी साहित्याची आवड असलेल्या आम्हा सगळ्या लोकांना एकत्र बोलवलं आणि साहित्य संमेलन काही कारणाने ते नाही झालं, पण आपण जे बाकीचे लोक होतो ते एकमेकांशी जोडलेले राहायला पाहिजे आणि आपल्यात काहीतरी उपक्रम सतत चालू राहिले पाहिजेत, म्हणून त्यांनी मैफिल कुटुंबीय अशी एक व्हॉट्सअप ग्रुपची निर्मिती केली. निवेदिता खांडेकर आणि प्रफुल्ल पाठक यांनी मिळून. ह्या ग्रुपचे एक अगदी आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे इथे कधीही दुसरीकडून आलेले मेसेज फॉरवर्ड केले जात नाही. जे काही लिहायचं ते सगळं स्वतः लिहायचं. आणि असं करताना सुरुवातीला कधी कधी खूप जणांना असं वाटलं की हे फार जाचक आहे, कारण इतकी सवय होती इकडून मेसेज आला की तिकडे पाठवून द्या. आणि इथे मला वाटतं मैफिल कुटुंबीय समूह याबद्दल बोलायला शब्द पण कमी पडतच होते इतके दिवस. आता बँडविड्थही कमी पडतीये, त्यामुळे आपण मला वाटतंय आपण पुढच्या सेगमेंट मध्ये हा एक मर्ज करता येईल. मी क्षमा पाठक यांना विनंती करते की आरतीताई सांगता सांगता जे राहिलेलं आहे ते मैफिलचं आणि दिवाळी अंकाविषयीचं थोडंसं तू काही सांगावं. तर आरती जी सांगत होती की आमच्याकडे ज्या ग्रुप आहे त्याच्याबद्दल आम्ही कुठलेही फॉरवर्ड मेसेजेस करत नाही आणि आमच्याकडे जे काय स्वतःच आहे ते सगळं स्वतः आम्ही आमचं स्वतःचं साहित्य त्याच्यात टाकत असू. म्हणजे याच्यामध्ये दोन्ही ऍडमिनचं स्पष्ट म्हणणं असतं की गुड मॉर्निंग किंवा काहीही तुम्ही शुभेच्छा जरी दिल्या तरी तो तुमच्या शब्दात व्यक्त करा. त्यामुळे हळूहळू हा ग्रुप आमचा साहित्यिक ग्रुप म्हणून तयार व्हायला लागला आणि मग त्याला आम्ही एक खूप छान नाव दिलं, मैफिल कुटुंबीय. आणि ह्या कुटुंबामधले सगळे सदस्य हे साहित्यिक आहेत आणि काही अमॅच्युअर आहेत, काहींचे स्वतःच्या साहित्य तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे आमचा हा ग्रुप तयार होत गेला आणि या ग्रुपमध्ये मग हळूहळू अशी कल्पना तयार व्हायला लागली, जे की आता मी माझं मत मांडते आहे की अशी तयार होत गेली आमचा हा ग्रुप तयार होत गेला. आणि मग आम्ही मग परत या लोकांच्या डोक्यात आलं की आपण एक छानसा एक अंक काढावा. मग आम्ही दिवाळी अंकाचा हे एक कन्सेप्ट समोर आणला आणि दिवाळी अंक आमचा सुरू केला. पहिला दिवाळी अंक आमचा 2018 मध्ये पहिला दिवाळी अंक आला आणि अशा प्रकारे आमचा हा दिवाळी अंक तिसरा आहे, पण अंक चौथा आहे कारण आम्ही मध्ये एक वसंतोत्सव अंक पण काढला होता. आणि सगळ्यांचा प्रतिसाद इतका छान असतो आम्हाला या सगळ्यामध्ये की नुसतं आम्ही एक मेसेज टाकतो की आम्हाला दिवाळी अंक काढायचा आहे की आम्हाला भराभर आमचं साहित्य आमच्यापर्यंत पोहोचायला लागतं. वैशिष्ट्य या गटाचं असं आहे की आम्ही दिल्लीत काही जण, काही मुंबईमध्ये, काही गोव्यामध्ये, इंदोर, प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी आमचे सगळे मेंबर्स आहेत, म्हणजे सदस्य आहेत, नॉट मेंबर म्हणणार, कुटुंबीय सदस्य आमचे सगळे विखुरलेले आहेत. पण आम्ही या ग्रुपमुळे एकत्र बांधल्या गेल्यामुळे आम्हाला आणि आताच्या टेक्नॉलॉजीमुळे इतकं सोपं गेलंय की पहा ना, आज आपण एका ठिकाणी सगळेजण, म्हणजे आमचे प्रमुख पाहुणे औरंगाबाद मध्ये आहेत आणि आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी असून सुद्धा आपण सगळे या तंत्रज्ञानाने एकत्र आज हा कार्यक्रम एन्जॉय करतोय. तर या तंत्रज्ञानाने आम्हाला फार मदत झाली. प्रत्येक जण आपलं पटापट साहित्य पाठवत गेलं आणि आज जे हे सगळं तंत्रज्ञान सांभाळतोय तो आमचा ऋतुराज, त्यांनी आमच्या मासिकाचं सुद्धा तंत्रज्ञान पूर्ण सगळं सांभाळलेलं आहे. आणि सगळ्या याच्यामध्ये दोन्ही ऍडमिन्स आणि शिरीष कुलकर्णी हे आमचे बॅकबोन्स आहेत, 3 जण.
आणि मी आणि आरती कुलकर्णी आम्ही दोघी जणी मुख्य संपादिका. तर हे असं आमचं अशा प्रकारे दिवाळी अंक तयार होत गेला. तुम्ही प्रवीणदा तुम्ही बघाल ना तर अंक आमचा इतका छान आहे. प्रत्येकाने आपले त्याच्यात रंग आपल्या पद्धतीने भरलेले आहेत आणि सगळ्यांच्या जे साहित्य आहे, जी कलाकृती आहे ती अगदी पॉझिटिव्ह आहे. आणि आम्ही यावेळेला आमचं थीम काही नसते, आमचं अगदी मुक्त छंद असतं, पण आम्ही यावेळेला करोना आणि निगेटिव्हिटी ही नसावी हीच थीम आम्ही ठेवली होती यावेळेला. आणि अशा प्रकारे आमचा हा अंक तयार झाला आहे आणि तुम्ही बघाल तर तुम्हाला नक्कीच आवडेल. याचा मुखपृष्ठ याची संकल्पना ऋतुराजची आहे आणि सगळ्यांचं सहकार्य आणि अर्थातच सगळ्यांचं सहकार्य मिळालेलं असल्यामुळे आमचा हा अंक तशा प्रकारे तयार झालेला आहे. धन्यवाद. खूप छान माहिती दिली सरांना याच्याविषयी, आमच्या मैफिल समूहाविषयी, मैफिल कुटुंबियांविषयी एक तुम्हाला कल्पना आलीच असेल आहे. याच्यानंतर मी विनंती करेल श्री प्रफुल्ल पाटकांना त्यांनी सरांची ओळख करून द्यावी. आणि आपल्यापैकी अनेकांनी सरांचं नाव पहिले ऐकलेलंच असणार, तरी सुद्धा एक थोडंसं जास्ती त्यांच्याविषयी माहिती श्री पाठक सांगतील. धन्यवाद निवेदिता. आज आपले जे प्रमुख पाहुणे आहेत प्रवीण बर्दापूरकर यांची ओळख करून द्यायची म्हणजे माझ्याजवळ खूप मिक्स भावना आहेत. कारण त्यांनी त्यांचा बायोडाटा प्रोफाईल माझ्याजवळ दिलाय आणि मला त्यांचं वेगळं प्रोफाईल पण माहिती आहे, कारण त्यांचाही माझा जवळपास 18-20 वर्षाचा संबंध आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं जसं आता निवेदिताने सांगितलं की मराठी जगताला वृत्तपत्र असेल किंवा लेखन असेल किंवा साहित्य असेल, त्याला प्रवीण बर्दापूरकर हे नाव माहित नाही असं शक्यच नाही. इतकं त्यांचं या क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे गेल्या इतक्या वर्षात. आणि त्याचं जर आपण त्यांनी जे मला सांगितलं, दिलंय त्यांचा बायोडाटा किंवा जो त्यांच्या वेबसाईटवर पण आपल्याला मिळेल, त्यात मेन असं आहे की गेले 4 दशकं ते या क्षेत्रात आहेत. अगदी सुरुवात करून राजकीय संपादक म्हणजे पर्यंत दिल्लीपर्यंत त्यांचा मोठा प्रवास आहे. त्याच्यामध्ये एक महत्वाचा टप्पा लोकसत्ताच्या नागपूर एडिशन जी नागपूरची त्याचे संपादक होते ते. आणि मला इथं माझं स्वतःच त्यांनी न दिलेलं पण मी सांगू शकतो की त्या काळात इतकं म्हणजे लोकसत्ता नागपूरशी विदर्भाशी इतकं छानपणे बांधलं गेलं होतं की म्हणजे त्याचा जो खप अगदी कमी होता तो त्यांनी खूप पुढे नेला होता. आणि एक खरंच लोकसत्ताला एक अतिशय चांगले दिवस त्यांच्या कार्यकाळात तिथे होते ते आम्ही पाहिले होते. त्यानंतर काही 2-1 वर्ष ते दिल्लीत लोकमतला राजकीय संपादक म्हणून पण इथे होते आणि त्यामुळे आम्हाला आणखीन त्यांचा सहवास मिळाला. याशिवाय त्यांचं बाकी आपण जर सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी लोकसत्तामध्ये ज्या त्यांच्या कॉलम्स लिहिले होते त्याच्यात नोंदी डायरी नंतरच्या आणि दिवस असे की ही त्यांची 3 पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत, खूप पॉप्युलर आहेत. नंतर मातृत्वाशिवाय आणि मातृत्वासह स्त्री ही मध्यवर्ती कल्पना असलेलं आई हे पण एक त्यांचं संपादित पुस्तक आहे जे पण खूप प्रसिद्ध आहे. आपण सगळे कवी ग्रेसना ओळखतो, त्यांच्याशी सुद्धा त्यांचा अतिशय जवळचा आणि फार छान म्हणजे त्यांचे संबंध होते. त्यामुळे त्यांनी ग्रेस नावाचं गारुड हे एक ग्रेस यांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेणारं पुस्तक, त्याच्यातही त्यांचा महत्वाचा सहभाग होता. याशिवाय महेश एलकुंचवार असतील किंवा बहुतेक हे सगळी जी ज्येष्ठ साहित्यिक मंडळी आहे यांच्याशी त्यांचं अतिशय जवळचे संबंध मी स्वतः बघितले आहेत. याशिवाय महिला पत्रकारांच्या साठी सुद्धा त्यांनी माध्यमातील ती याचं संपादन केलेलं आहे. स्वतःचे क्लोजअप नावाचं त्यांचं आणखीन एक सुरेख पुस्तक आहे, त्याचं जे म्हणजे साहित्य, कला, संस्कृती आणि राजकारणातील मान्यवर. आणि हा एक आणखीन त्यांची ओळख मला सांगायला आवडेल की महाराष्ट्रातले जे सगळे त्या पिढीतले राजकारणी होते त्या सगळ्यांशी सुद्धा त्यांचं अतिशय व्यक्तिगत लेवलला चांगले संबंध होते.
शिवाय त्यातून त्यांनी अनेक छान लेखन पण केलेलं आहे आणि हे सगळं लेखन त्यांच्या वेबसाईटवर आहे. याशिवाय मी तुम्हाला आपला आता कार्यक्रम संपला की आपल्या ग्रुपमध्ये त्यांचं पूर्ण मी जे बायोडाटा प्रोफाईल आहे ते पण आपल्याला सगळ्यांना देणार आहे. याशिवाय पुरस्कारांमध्ये त्यांना विष्णू शास्त्री चिपळूणकर पत्रकारिता पुरस्कार मिळाला आहे, आचार्य प्र.के. अत्रे पत्रकारिता पुरस्कार मिळाला आहे, मराठवाडा गौरव सन्मान मिळाला आहे, नंतर भालकार भोपटकर सन्मान मिळाला आहे, अनिल स्मृती पत्रकारिता पुरस्कार मिळाला आहे, मागो वैद्य पत्रकारिता पुरस्कार मिळाला आहे, नंतर मनोहर बाबू आणि विनोद बाबू बंग सन्मान आणि मैत्री पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. याशिवाय मॉरिशस, सिंगापूर, ऑस्ट्रिया, इटली, जर्मनी, दुबई, शारजा, कतार, इंग्लंड, अमेरिका या अशा 40 देशात या निमित्ताने त्यांना प्रवास करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे तिथे या सगळ्या प्रवासात जे काही त्यांना अनुभव येत गेले, जे काही त्यांनी टिपलं, त्या सगळ्यांना पत्रकारितेत असताना कॉलमच्या रूपाने आणि त्याच्यानंतर पहिले संपादक आहेत ते की ज्यांची स्वतःची वेबसाईट त्यांनी बनवली होती आणि त्या सोशल मीडिया सुरू झाल्यानंतर त्याच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी प्रचंड लेखन केलेलं आहे आणि ते सगळ्यांना म्हणजे त्यामुळे त्यांचे फॉलोअर्स आणखीन वाढले आहेत. आणि आणखीन एक जवळची गोष्ट म्हणजे एक गुणग्राहक व्यक्ती म्हणजे एखाद्या जर त्यांना काही असे गुण आढळले तर त्यांना जवळ करून त्यांना हँड होल्डिंग म्हणतो आजकाल आपण तसं देऊन त्यातून त्यांनी अनेक जणांना लिहितं केलेलं आहे. आणि नुसतं पत्रकारिता हाच हे न ठेवता वैयक्तिक स्वरूपाचे संबंध निर्माण करणं, त्यातून त्या व्यक्तीचे चांगुलपणा, चांगल्या गोष्टी पाहणं, त्यातून त्यांनाही लिहितं करणं आणि राजकीय असो, सामाजिक असो किंवा सामान्य असो या सगळ्यांशी त्यांचा अतिशय जनसंपर्क राहिलाय. एक छोटीशी गंमत सांगतो. म्हणजे आता दिल्लीत जेव्हा ते होते तेव्हा तर ते खरं संपादक पदाच्या पुढे आले होते, पण जेव्हा दिल्लीतली निवडणुका किंवा इतर गोष्टी चालू होत्या तेव्हा मी त्यांना अक्षरशः म्हणजे नवीन पत्रकार जो असतो तो ज्या कुतूहलाने वेगवेगळ्या राजकीय मीटिंग्स अटेंड करतो किंवा तिथे जातो, तर ते सगळं त्यांनी ज्या कुतूहलाने पाहिलं किंवा त्यांनी ते इन्व्हॉल्व्ह व्हायचे. म्हणजे 40 वर्ष त्या क्षेत्रात काम केल्यावरही त्यांची जी उत्साह आणि त्यातलं कुतूहल होतं ते मी बघितलंय की मला म्हणजे खरंच मुद्दाम सांगावं असं वाटलं. नाहीतर नॉर्मली आजकाल डेस्कटॉप पत्रकारिता किंवा बाकी पत्रकारिता आपण बघतो, तर त्या याच्यात ती एक गोष्ट मला म्हणजे जाणवली आणि ती मला तुम्हाला सांगावीशी वाटते. याशिवाय आणखीन एक गोष्ट सांगतो मंडळी, आजकाल कमी होत चाललेली शिस्त. म्हणजे असा आहे माझा त्यांचा संबंध असा होता की तेव्हापासून मी त्यांना प्रवीणदा म्हणतो, पण आपल्याला परवा काय करायचंय, नंतर काय, निर्वा काय करायचंय, 10 दिवसांनी काय करायचंय, या सगळ्या गोष्टींची तयारी त्यांची इतकी आधी असते की त्यातलं मी 5% जरी मी घेतलं असतं तरी मला पण खूप फायदा झाला असता. सो अशी व्यक्ती आज आपल्याला या प्रसंगी लाभली आहे, तर त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तुम्ही सगळे उपस्थित झालात त्याबद्दल तुमचंही स्वागत. आणि मला खात्री आहे की आज आपण अतिशय सुंदर कार्यक्रम या माध्यमातून अनुभवणार आहोत. तेव्हा आपले प्रमुख पाहुणे प्रवीण बर्दापूरकर यांचं स्वागत करतो, तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि त्यांना निमंत्रित करतो आजच्या त्यांच्या मुख्य आम्हाला मार्गदर्शनासाठी. मी श्री प्रवीण बर्दापूरकर सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या दिवाळी अंकाचं, यावर्षीच्या दिवाळी अंकाचं डिजिटल विमोचन करावं, प्रकाशन करावं. मी आता प्रवीण बर्दापूरकर सरांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शनपर 2 शब्द बोलावे. नमस्कार, गुड मॉर्निंग, सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. प्रफुल्लने बरंच काही सांगितलं. मध्यंतरी मी दिल्लीत होतो, थोडस गमतीशीर गोष्टी घडत असतात आयुष्यामध्ये. साधारणपणे पालकत्व हे लहान मुलाचं घेतलं जातं किंवा वयाने लहान असल्याचं घेतलं जातं. प्रफुल्ल आणि क्षमाने मात्र माझं आणि मंगलचं, तेव्हा आम्ही 60ला पोहोचलेलो होतो.
आमचं एखाद्या वृद्धाचं पालकत्व अल्पवयीन कुणीतरी घ्यावं असा काहीसा वेगळा प्रकार आमच्या नात्यामध्ये आहे. प्रफुल्ल आणि क्षमा हे माझ्या आणि मंगलच्या लोभातलं दाम्पत्य आहे. दिल्लीतल्या आमच्या पूर्ण कालखंडामध्ये आणि आधी सुद्धा प्रफुल्ल आणि क्षमा हे अतिशय ममत्वाने आमच्या सोबत सहभागी झालेले होते. आमच्या कुटुंबाचा एक भाग झालेले होते. निवेदिताची माझी थोडीशी ओळख उशिरा झाली, पण तिचे वडील माझे मित्र होते. डोंट गो ऑन माय हेअर, आय एम 66. म्हणजे मी तिच्या वडिलांच्या सोबत काम केलेलं आहे, तुमच्या लक्षात येईल. अर्थात ते स्टेट बँकेत होते आणि मी नागपूर पत्रिका वगैरे दैनिकामध्ये तेव्हा काम करत होतो. तेव्हाचे आमचे खांडीकर कुटुंबाशी संबंध आहेत. आपल्या दिवाळी अंकाविषयी खरं म्हणजे गेल्या वर्षीच मी ऐकलं होतं, मला अंकही बघायला मिळालेला होता. आणि परंतु गेल्या वर्षी मला त्याच्या संदर्भामध्ये कुठली प्रतिक्रिया व्यक्त करता येणं शक्य नव्हतं, कारण माझ्या काही वैयक्तिक अशा स्वरूपाच्या अडचणी होत्या आणि त्याच्यात मी आकंठ बुडालेलो होतो. या वर्षीचा दिवाळी अंक मला काल रात्री मिळाला. मी आज सकाळी तो पूर्ण वाचला. साधारणपणाने न वाचता बोलावं ही महाराष्ट्रातल्या साहित्यिकांची आणि विशेषतः प्रख्यात वक्त्यांची जी परंपरा आहे त्या परंपरेत मी बसत नाही. त्याच्यामुळे मला मी जे काही करतो, मी साधं लेक्चर द्यायला जेव्हा जातो जर्नलिझम डिपार्टमेंटला, तेव्हा माझ्या नोट्स काढलेल्या असतात. प्रफुल्ल, मी तुम्हाला ते सांगितलं. ती एक स्वयंशिस्त असते, ती ओव्हर द इयर्स विकसित होत जाते आणि मग ती आपल्या अंगी बांधते. त्याच्यामुळे मी अंक पूर्ण वाचला. क्षमा, तू काळजी करू नको. काय लिहिलं तेही वाचलं. मला प्रामाणिकपणाने तुम्हाला एक सांगितलं पाहिजे की मी आज दिल्लीत नाही, याचं मला थोडीशी खंत वाटली. मी दिल्लीत असतो तर किमान क्षमाने मला आणि आरती कुलकर्णींनी मला या अंकात लिहायला तरी सांगितलं असतं आणि इतक्या देखण्या अशा अंकामध्ये माझं नाव समाविष्ट झालं असतं तर मला निश्चितपणाने आवडलं असतं. अतिशय देखणा अंक आहे. आणि अलीकडच्या काही वर्षांमध्ये दिवाळी अंकाच्या संदर्भातले, ऋतुराज पुण्याचा आहे ना, हो, ऋतुराजला ते आवडणार नाही माझं स्टेटमेंट, पण पुण्या मुंबईची जी मक्तेदारी होती दिवाळी अंकाची, ती अशा अलीकडच्या 8-10-12 वर्षामध्ये हळूहळू थोडीशी त्या मक्तेदारीला तडे जायला लागली. ही केंद्र जी आता आहेत ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये पसरू लागलेली आहेत. म्हणजे आमचा नामदेव कोळी खूप छान असा वाघूर नावाचा अंक काढतो. ते अमरावतीहून आमचा अविनाश दुधे जो आहे तो मीडिया वॉचचा जो अंक काढतो, त्या अंकाच्या तर लाखावर प्रती वगैरे खपतात. आणि आजकाल पहिल्या 10 अंकामध्ये जे अंक असतात त्याच्यामध्ये हे अंक असतात. आमचं नांदेडचे जे राम चेवडीकर आहेत त्यांचा उद्याचा मराठवाडा हा अंक जो आहे हा अतिशय अप्रतिम निघतो आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण विषय घेतलेले असतात मीडिया वॉच किंवा उद्याचा मराठवाडाने. तसं काहीच एक कसदार असं अंक ज्याला म्हणू किंवा साहित्य म्हणू किंवा लेखन म्हणू असं या मैफिलच्या दिवाळी अंकात आहे. हा खरं म्हणजे आरती कुलकर्णी, क्षमा, तुम्ही दोघी संपादक असल्यामुळे आणि क्षमा तर प्रकाशक सुद्धा आहे अंकाची, तर तुम्ही हा अंक महाराष्ट्रामध्ये मुद्रित स्वरूपामध्ये उपलब्ध करून द्यायला खरं म्हणजे काही हरकत नाहीये. लोकांना ते आवडेल सुद्धा अशा पद्धतीचं साहित्य वाचणं. शिवाय काय असतं की आपण आपल्या जन्मगावापासून म्हणजे आपल्या मातृभाषा असणाऱ्या राज्यापासून, प्रदेशापासून जेव्हा लांब असतं तेव्हा ती एक ओढ असते. त्या लोकांविषयी आपल्याला असते, आपल्याला त्यांच्याविषयी असते. तेव्हा ते काय करतायत, काय नाही करत. मला आठवतं, वाटतं 1985-86 मध्ये, मी जर चूक नसेल तर कॉन्टिनेंटल प्रकाशनाने गुंफना पलीकडच्या अशा पद्धतीचा एक कथा संग्रह प्रकाशित केला होता की ते तेव्हा फार अप्राप्य होतं, फार कठीण होतं. युरोप, अमेरिकेमध्ये किंवा अन्य काही देशांमध्ये स्थायिक झालेल्या कथा लेखकांचा एक कथा संग्रह त्यांनी प्रकाशित केला होता. माझ्याकडे आहे, मला वाटतं माझ्या नागपूरच्या संग्रहामध्ये तो असेल. तर प्रोडक्शन अतिशय छान आहे, मजकूर चांगला, आशय घन आहे. मला सगळ्यात जी काही महत्वाची वैशिष्ट्य जाणवली ती सांगतो आणि मग मला थोडंसं काय बोलायचं हा प्रश्न आहे. मला हा अंकाचा एकूण भाषा खूप आवडली. की अंक हा अतिशय नेटका तयार करण्यात आलेला आहे, भाषा चांगली आहे, मुद्रित चोदनाच्या चुका कमी आहेत. म्हणजे प्रफुल्ला, निवेदिताला, क्षमाला माझ्या भाषेबद्दलच्या आग्रहाच्या
आग्रहाचे अट्टहास खूप मोठ्या प्रमाणात माहिती आहे. आणि लोकसत्तातले माझे सहकारी मग मुंबई असो, नागपूर असो का पुणे असो, त्यांना माझ्या भाषेबद्दलचा आग्रह माहिती आहे. तेव्हा मला हे सगळं अंक वाचत असताना त्याच्यात मुद्रण दोष नाही, अचूक मुद्रित शोधन झालेलं आहे, भाषा चांगली आहे, हे मला अतिशय मला माहिती आहे. या अंकाची निर्मिती करण्यामध्ये तुम्हाला भाग्यश्री बनट्टीचं सहकार्य लाभलेलं आहे. भाग्य माझ्या म्हणजे जी काही 13-14 मुद्रित पुस्तकं प्रकाशित झाली, त्याच्यातल्या 11 पुस्तकांची सिद्धता भाग्यश्रीने केलेली आहे. तिची भाषेवर अतिशय उत्कृष्ट कमांड आहे. तुमचं मूळ हे तुम्ही अतिशय सेफ हँड मध्ये दिलेलं आहे असं मी त्या बाबतीमध्ये म्हणेल. त्याच्यामुळे मला ते अतिशय आवडलं. सगळंच लेखन काही हौशी आहे अशातला भाग नाही आहे. काही लेख मला अतिशय छानपैकी आवडले. मी म्हणजे आता काय म्हणूयात, मी समाजवादी असल्यामुळे जन्मजात पुरोगामी वगैरे वगैरे असं समजायचं वगैरे ते असतं ते. त्याच्यामुळे मी भविष्य वगैरे मी लोकसत्तेतले एक वाचत नसे, मी तो कॉलमकडे लक्ष देत नसे. आणि दिवाळी अंक जे येतात त्याच्यातलंही भविष्य असत नाही. पण या अमोल केळकरांनी जी भविष्य लिहिण्याची जी शैली आहे ना, ती मला खूप आवडली. म्हणजे सांगायला पाहिजे की मला ते एक असं एक कसं असतं की लेखन हे वेगवेगळ्या प्रकारे असं मनुष्य जसा सजतो ना, शर्ट पॅन्ट अमुक दमुक हॅट, त्याचे चष्मा, स्त्रियांचं नेल पेंट लिपस्टिक वगैरे, तसं हे मजकूर सुद्धा हा अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने सजत असतो. अतिशय छान मुखपृष्ठ असतं, त्याची निर्मिती चांगली झालेली असते, कागद चांगला वापरलेला असतो, मुद्रण चांगलं असतं, लेखकाची शैली चांगली असते, आशय घनता चांगली असते. त्याच्यामध्ये ही अमोल केळकरांची जी शैली जी आहे ती मला खूप आवडली. पण आणखीन एक उल्लेखनीय लेख मला आता ऋतुराज पत्कींची आता ओळख झाली. मला कल्पना नव्हती की अमोल लेख तरुण असेल म्हणून. ते ऋतुराज वगैरे नाव ऐकल्यावर मला वाटतं काहीतरी दुःख घेऊन बसलेला एखादा कोणीतरी भारदस्त माणूस असावा, पण हा गोड मुलगा आहे. कॉम्प्युटरच्या कीबोर्ड बद्दल त्यांनी जे लिहिलेलं आहे ते इतकं वाचनीय आहे. खरं म्हणजे मला सुद्धा इतके तपशील, इतके वर्ष झाले मी कॉम्प्युटरशी खेळतो आहे, मला खरंच इतकी माहिती नव्हती. हे सगळे हे जे लेख आहेत ना, ते खूप लोकांपर्यंत असे पोहोचायला पाहिजेत. त्याच्याशिवाय संगणकाच्या संदर्भामध्ये जे एक आपल्या मनामध्ये अजूनही थोडीशी भीती आहे आणि एक थोडंसं अज्ञान सुद्धा जे आहे ते दूर व्हायला निश्चितपणाने मदत असेल. मला राजीव लोचन पुंडलिकची कथा जी आहे मना सज्जना, ती पण अतिशय आवडली, अगदी प्रामाणिकपणे सांगतो. आणि आता सध्याचा जो ट्रेंड आहे बंदूक रोखून काम करून घेण्याचा, वर्क त्याला आपण आउटपुट ओरिएंटेड अशा पद्धतीचं नाव कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जे दिलं जातं, की जेवढा पगार दिला जातो त्याच्या 20% काम अगदी बंदूक रोखून करून घेतलं जातं. तर त्याच्यातली ती जी गंमत आहे ती राजीव लोचन पुंडलिकांनी अतिशय छानपणे टिपली. मला वाटतं ते माझे फेसबुक फॉलोअर सुद्धा, माझ्या लेखनाचेच फॉलोअर आहे एकंदरीत ते. मला अजून एक एका लेखाचा अगदी आवर्जून उल्लेख करतो आणि मग पुढे जातो की या साधना गिजरे जे आहेत कृष्णन, त्यांचा लेख अनेकांना बाळबोध वाटेल, मला बाळबोध नाही वाटला. मला त्या लेखामध्ये, त्या मजकुरामध्ये खूप मोठ्या लेखनाची बीज दिसत आहे. त्यांनी थोडीशी अजून थोडीशी साधना करायला पाहिजे, थोडासा रियाज करायला पाहिजे. लेखन काय असतं माहितीये का? लेखन हा रियाज असतो. रोज काहीतरी लिहिलं पाहिजे. दररोज म्हणजे अगदी दररोज अशा पद्धतीचं नसतं. गायक जसा रियाज करून 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 एखादा राग बांधतो, तसा तसं लेखन जे आहे ते रियाज करून करून त्या लेखनावर मग आपला हात बसत जातो. आपली भाषेवरची पकड जी आहे ती अधिक मजबूत होत जाते. आपल्याला भाषा आपल्यामध्ये झिरपत जाते. आपण भाषेमध्ये विरत जातो, मुरत जातो. आणि मग असं भाषा आणि आपण एकमेकाशी एकरूप झाल्याच्या नंतर जे साहित्य निर्मिती होते, तर ती जी असते ती अधिक चांगली असते. साधना गिजरेंच्या लेखामध्ये मला त्या लेखनाची बीजं दिसत आहेत. आणि आता हा लेख, त्या लेखाचं साहित्यिक मूल्य वगैरे अशा अंकाने मी त्याच्याकडे बघत नाहीये, परंतु मला त्याच्यामध्ये अशा या संपूर्ण अंकामध्ये असे अनेक आणखी काही नावं दिसत आहेत. सगळ्यांचा उल्लेख शक्य नाही कारण आपल्याला वेळेचं बंधनही पाळायचं आहे. प्रफुल्ल पाठक, राजकारण शेवटी माझ्या रक्तातून जातच नाही, बोलण्यातूनही जात नाही. प्रफुल्ल म्हटलं की पटेलच माझ्या तोंडी येणार, तर ते थोडस आहे. प्रफुल्ल पाठक किंवा स्नेहा दामले यांनी चांगलं लिहावं, याच्यात फारसं काही आश्चर्य नाहीये, कारण ते चांगलं लिहितात. निवेदिताचा लेख अतिशय चांगला. निवेदिताही एक अतिशय इंग्रजीमध्ये मराठीचा झेंडा रोवणारी अतिशय एक चांगली कसदार पत्रकार पण आहे. तिच्या लेखनामध्ये तिने माझ्यासाठी लेखनही केलेलं आहे, म्हणजे माध्यमातील तिसाठी तिने लेखन केलेलं आहे.
यांनी चांगलं लिहावं याच्यामध्ये मला फार काही नबल वाटत नाही, पण यांनी इथे थांबू नये. काय आहे की मराठी भाषेमध्ये, मराठी साहित्यामध्ये विशेषतः दिल्लीच्या संदर्भामध्ये मजकूर फार कमी आहे. मी दिल्लीत असताना प्रफुल्ल नेहमी सांगत असे की दिल्लीतल्या लोकांनी, त्यांना दिल्लीतून महाराष्ट्र कसा दिसतो, महाराष्ट्राच्या लोकांची वैगुण्य काय, दिल्लीमध्ये काय. त्यांनी आता विजय सातोकरला मध्यंतरी एक मुलाखत दिली, माझ्या ब्लॉग वरती आहे. मराठी माणसामधला एक थोडासा दुर्गुण काय माहितीये का, की तो कुठेतरी जाऊन रुजायला पटकन नकार देतो. हा जो प्रफुल्ल पाठक आहे ना, हा दिल्लीला जायला तयार नव्हता, पण याला मी असा धक्का दिला नागपूरहून, तेव्हा तो गेला आणि आता दिल्लीत पूर्ण रुजला तो, त्याचे असं म्हणजे वृक्ष झालेला आहे. आपला प्रॉब्लेम काय आहे की आपण परगावामध्ये जाऊन एखाद्या झाडासारखं रुजत नाही. आपण त्या गावात जाऊन रुजणं म्हणजे काय असतं, त्या गावात जाऊन झाड होणं म्हणजे काय असतं. आमच्या लहानपणी आमच्याकडे, माझ्या लहानपणी म्हणजे मी मनोरंजनाची साधनं खेड्यात फार कमी नसतच. माझी आई नर्स होती, त्याच्यामुळे माझं सगळं बालपण खेड्यात गेलं. तर प्रवचन कीर्तन ऐकायला जाणं हाही एक तेव्हा मजेचा म्हणजे विरंगुळ्याचाही भाग होता, आणि त्याच्यातून आपलं जे काही प्रबोधन होत असे, आपल्याला जी अतिरिक्त माहिती मिळत असे, ते फार इंटरेस्टिंग असे. ती मी या झाडाच्या संदर्भात सांगतो. एक प्रवचनकार, त्याचं नाव आठवत नाही, फार जुनं आहे, मी मध्यंतरी कुठल्या तरी लेखात त्याचा उल्लेख केला होता. ते नेहमी म्हणत की मुलीचं लग्न होऊन मुलगी दुसऱ्या गावी जाते म्हणजे काय होतं, तर ती त्या गावी जाऊन या गावातलं एक झाड त्या गावामध्ये जाऊन रुजतं, ते तिथे फुलतं, तिथे फळतं, तिथे बहरतं. ते बहरलेल्या झाडावर पक्षी येतात, गाणी म्हणतात, त्या झाडावरची फळं खातात. एखाद्या माणसाने दोन जीवांचं लग्न म्हणजे हे इतकं सोपं नसतं. तर ते एक मुलगी त्या गावामध्ये जाऊन तिथल्या संस्कृतीशी, तिथल्या निसर्गाशी, तिथल्या पाण्याशी, तिथल्या मातीशी एकरूप होते, म्हणजे हे हे रुजणं असतं. ही केवढी सुंदर कल्पना ही अजून माझ्या डोक्यामध्ये तेव्हा सांगितलेली बसलेली आहे. तर अशी जी दिल्लीमध्ये तुम्ही अशी किंवा महाराष्ट्राच्या बाहेर रुजलेली माणसं आहे. इंदोरला तर म्हणजे मला अनेक आश्चर्य वाटतं की इंदोर हे साहित्याच्या बाबतीत हिंदी आहे का मराठी आहे. मध्य प्रदेश म्हणजे विशेषतः गुजरातच अनेक मराठी लोक आहेत. तर हे सगळं जे आहे ना, हे तुमचे अनुभव हे मराठी साहित्याला अधिक समृद्ध करणार आहेत. मराठी साहित्याला आणखी अशी महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांच्या साहित्याचे कोंब जर फुटले आणि ते जर आम्हाला कळत गेलं तर ते खूप चांगलं आहे. मी अनेक प्रफुल्लने उल्लेख केला, त्याच्यापेक्षा खरं जास्त देश फिरलोय मी, पण तिकडे गेल्याच्या नंतर ते सगळं आसुसलेले पण असतं आपल्या मातीसाठी. ते अंक म्हणजे काय आहे, हा अंक म्हणजे एक असोशी आहे. काय असतं की आपली मातृभाषा, आपली मातृभूमी, आपली माती याच्याविषयी माणसाला एक फार मोठं आकर्षण असतं, म्हणूनच त्याला मातृ म्हणतात. आईच्या विषयी, माझी आई जाऊन आता 36 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली, पण मला माझ्या आईची आठवण आली नाही असा एकही दिवस जातो. कारण माझ्यावरचा वाचनाचा संस्कार तिचा आहे, माझ्यावरच्या सुसंस्कृतपणाचा संस्कार तिचा आहे. आणि आईचं ऋण हे केवळ जन्म देण्यापुरतं नसतं, आपल्याला सुसंस्कृत करण्यामध्ये पण असतं. तिने जर मला वाचायला शिकवलं नसतं, त्या अतिरिक्त वाचनाची जर आवडच निर्माण केली नसती माझ्यात, तर मी आज जो कोणी गेली 42-43 वर्ष पत्रकार म्हणून किंवा लेखक म्हणून किंवा एक ब्लॉगर म्हणून जे काही वावरतोय ते वावरू शकलो नसतो. ते मातृ या शब्दामध्ये फार मोठी ताकद आहे. मातृभाव जिथे येतो ना, तो आणि त्या मातृभावाला काही धर्म, जात, लिंग वगैरे असं काही नसतं, ती खूप एक ओढ असते. म्हणून मातृभाषा, आई, मातृभाव म्हटलं की त्या समोरच्या व्यक्तीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणाने बदलून जातो. स्त्री आहे का पुरुष आहे हा भाग सगळा नंतरचा, पण आपल्याला काही व्यक्तिमत्वांकडे बघितलं की असं वाटतं जो एक मातृभाव आपल्यामधला जो आहे तो जागृत होतो. तर अशा त्या सगळ्या गोष्टी असतात. तर हे सगळं आता तुमच्या या अंकाच्या प्रेरणा कुठल्या असाव्यात, तर ती मातृभाषेची ती जी ओढ आहे ती असावी. पण भाषा म्हणजे काय असतं, भाषा म्हणजे एक साधारणपणाने लोकांचा त्याच्या संदर्भामध्ये बहुसंख्य लोकांचा विचारांचा जो असतो तो तसा घेतले, ते कोंबले, त्याचं एक वाक्य केलं, अशी अनेक वाक्य घेतली आणि त्याचा एक लेख केला किंवा बातमी केली किंवा मजकूर केला, काय जे काय असेल ते. भाषा अशी नसते. भाषा ही एक संस्कृती असते, भाषा हे संचित असतं.
त्या भाषा तुमचं माझं सांस्कृतिक संचित आहे. आपल्याला भाषेने काय काय नाही दिलेलं. आपल्या जगण्यामध्ये भाषा जर नसेल तर काय राहील? नुसतं एकमेकाशी आपण कम्युनिकेशन करू तर लिपीतून चित्रातून करू. चित्र आपल्याला प्रत्येकाला काढता येतील का? म्हणजे काय 1 2 3 म्हणून भाषेकडे बघण्याचा प्रत्येक माणसाचा दृष्टिकोन हा अतिशय गंभीर असला पाहिजे. मी नेहमी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना शिकवायला जाताना सुद्धा हे सांगतो, तुम्ही जी काही भाषा सध्या वापरता ती भाषा ही भाषा नव्हे. प्रत्येक शब्दाला भाषा म्हणजे काही अक्षर आणि काही त्या अक्षरांपासून बनलेले शब्द एकत्र करून एक जमवलेली भेळ म्हणजे भाषा नसते. प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ असतो. त्याचा जन्म असतो. त्याचा उत्पत्ती शास्त्र असतं. प्रत्येक शब्दाला एक अर्थ असतो. हे असं म्हणजे कुठलाही शब्द कुठेही वापरला वगैरे असं करून चालणार नसतं. तर आणि ही भाषेची ही जी वैशिष्ट्ये आहेत ही आपण कधी लक्षात घेत नाही. एखादी भाषा संपते म्हणजे एखादी संस्कृती संपते. मी तुम्हाला गंमत सांगतो की भाषा ही प्रमाण भाषा आणि बोली भाषा असं आपण म्हणतो. मराठीमध्ये आपल्या जवळजवळ 30 पेक्षा जास्त बोली भाषा आहे. तर 15 मैलावर 20 मैलावर 10 कोसावर बोली भाषा बदलते असं म्हणतात. म्हणजे महाराष्ट्राच्या भाषा किती आहेत? एक प्रमाण मराठी आणि 30 पेक्षा जास्त बोली भाषा. हे किती अद्भुत आहे हे भाषेचं. केवढी भाषेची शक्ती केवढी अफाट आहे हे आपल्या सहज लक्षात येईल. तर हे सगळं लक्षात घेऊन आपण भाषेकडे बघितलं पाहिजे. म्हणजे भाषेकडे बघितलं म्हणजे काय बघितलं पाहिजे? आपण आपल्या लेखनाकडे बघितलं पाहिजे. एकदा आपल्याला भाषेचं हे सगळं लक्षात येत गेलं, तुम्ही बाहेर आहात, महाराष्ट्राच्या बाहेर असणारे अनेक लोक आहात. हे सगळे उपक्रम करता. मी इतका फिरतोय, फिरत आलोय आजवर. अलीकडची 3 वर्ष बघता माझ्या पायाला चक्र कशी बांधलेली असं ते प्रफुल्लला माहिती आहे. तर जिथे कुठे जाऊ आपण त्या गावामध्ये महाराष्ट्राबाहेरच्या, तिथल्या प्रत्येक मराठी माणसाला मराठीविषयी आत्मीयता असते, एक ओढ असते की अरे मराठी माणूस भेटला. मग हे काय असतं? हा मातृभाव असतो. तो मातृभाव आपल्या भाषेच्या संदर्भात असतो. तो आपल्या मातीच्या संदर्भात असतो. मला अजूनही तुम्हाला सांगू का? आमचं तर काही असं गाव वगैरे स्पेसिफिक नव्हतं. तुम्हाला बघा म्हणालो की माझी आई नर्स होती. पण अंधानेर नावाच्या गावाहून मी मॅट्रिक झालो. 71चा मॅट्रिक आहे मी. तर ते तिथे जे त्या गावामध्ये आम्ही 3-4 वर्ष राहिलो, त्या गावाशी माझी फारच नाळ जुळली. मला अजूनही कधी हे गाव औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यापासून 5 किलोमीटर, कन्नड गावापासून 5 किलोमीटरवर आहे. मला अजूनही त्या रस्त्याने जरी जात असलं तर चौथीमध्ये बसलेली कविता अजूनही आठवते. कुणा गावाच्या दिसू लागल्या स्पष्ट मला लोचनी, पुढे किती खळबळ माझ्या हृदयातुनी. आणि मी सेंटिमेंटल होतो हो. मला त्या अंधानेर या गावाविषयी माझं तसं काही नातं नाहीये. पण मला आजही त्या गावात गेल्याच्या नंतर मला काहीतरी सापडल्यासारखं वाटतं. मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक त्या मातृभाव जो असतो, मी कोकणामध्ये होतो. 79-80 मी सागर नावाच्या दैनिकामधून पत्रकारिता केलेली होती. तेव्हा मी आरती प्रभूंच्या म्हणजे चित्रम खानोलकरांच्या गावी गेलेलो होतो. जयवंत दळवींच्या गावी गेलेलो होतो. मी सेनापती बापटांच्या गावी गेलेलो होतो. मी असं आणि मी तुम्हाला सांगतो, मी या प्रत्येक गावची माती जमा केलेली होती. ती नंतर अनेक वर्षांनी मग ते सगळं आवडताना ते लक्षात आलं की सगळी माती एकत्र झालेली होती. शेवटी माती एकत्रच होणार. आपणही मातीतच जाणार. असं ते सगळं काय असतं की ते ओढ म्हणजे ही मातृ ओढ म्हणजे काय असते? तर ती भाषेची ओढ असते, त्याच मातीची ओढ असते. आणि हे सगळं जे असतं आपलं भाऊकपण, हे भाऊकपण अशा वेगवेगळ्या उपक्रमाच्या निमित्ताने समोर येत असतं. तर ह्या कल्पना सुचतात आपल्याला. मग आपण त्या कल्पना म्हणजे जेव्हा कल्पना सुचतात तेव्हा तिथे दडलेलं जे असतं ते आपल्या मातृभाषेविषयीचं प्रेम असतं, आपल्या मातृभूमीविषयीचं प्रेम असतं. आणि मातृभूमी सुद्धा खूप सापेक्ष असते. जेव्हा आपण आपल्या खेडेगावात असतो तेव्हा तालुका आपल्याला आपला वाटत नाही, आपलं गाव आपल्याला वाटतं, आपलं गाव आपल्याला वाटतं आपलं आहे म्हणून. तालुक्याच्या गावी गेलो की मग आपल्याला संपूर्ण तो गाव आणि परिसर आपला होता असं वाटायला लागतं. जिल्ह्याच्या गावी गेलं की संपूर्ण तालुक्याविषयी एक आत्मीयता वाटायला लागते. जिल्ह्याच्या गावाहून प्रादेशिक सेंटरच्या शहरात राहायला गेलो, पुढच्या शिक्षणाला गेलो की मग आपला पूर्ण जिल्हा. तुम्ही कुठले? मग बीड जिल्ह्याचे. माझा बीड जिल्ह्याशी तशा अर्थाने काही हे नाही,
पण आमचं मूळ गाव तिकडचं. मग मराठवाडा म्हटलं, मग मुंबईत जेव्हा मी शिफ्ट झालो तेव्हा मग मराठवाडा म्हटलं की मला त्याच्याविषयी आपुलकी वाटायला लागली. मग मी मुंबईतून विदर्भात शिफ्ट झालो म्हणून मला मुंबईविषयी आपुलकी वाटायला लागली, मराठवाड्याविषयी होते आणि मग विदर्भाविषयी होते. मग महाराष्ट्राच्या बाहेर गेलं की संपूर्ण महाराष्ट्र आपला वाटतो आणि देशाच्या बाहेर गेलं की संपूर्ण देश आपला वाटतो. मातीच्या आपलेपणाची व्यापकता सुद्धा अशी प्रत्येकाची अशी अशी व्यापक होत जाते, अतिशय वैपुल्याने व्यापक होत जाते. आणि आपल्यातला त्या मातीविषयीचा, आपल्या त्या भाषेविषयीचा मातृभाव जो असतो तो आपल्याला सेंटिमेंटल करतो, तो भावना प्रदान करतो आणि त्याच्यातून ह्या अशा कल्पना आपल्याला सुचतात. आणि ह्या सगळ्या कल्पना सुचण्याच्या प्रेरणा ज्या असतात त्या इथे दडलेल्या असतात. तर प्रेरणा वगैरे ज्या असतात ना त्या काही अशा म्हणजे कुणी देतं वगैरे याच्यावर माझा कधी विश्वास नाही. ते असं असं इथून यावं लागतं. असं ती कविता सुचावी लागते, ते लेख सुचावं लागतं. निवेदिताला माहितीये की बातमी सुद्धा चांगली लिहिली जाण्यासाठी फार म्हणजे कुठल्याही मूडमध्ये चांगली बातमी लिहित नाही. एखादी सेंटिमेंटल जर बातमी द्यायची असेल, मला जर ह्युमन टच असलेली, ह्युमन इंटरेस्ट असलेली बातमी द्यायची असेल तर ते काय पत्रकारितेत जे शिकवतात ना ते फार कुठले बरं ते काय 5 व्हाय आणि काय 1 2 वगैरे काय आहे, काहीतरी आहे. मी काही त्याला कधी त्याला हसायला शिकवायला जातो. तर ते तसं नसतं. त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं असतं. हा सगळा मजकूर जो तुमचा तयार झालेला आहे त्या मजकुरात तुम्ही इन्व्हॉल्व्ह आहात. ही इन्व्हॉल्वमेंट जी आहे भाषेविषयीची, मला महाराष्ट्राविषयी वाटणारी जी ओढ आहे ती ओढ अधिक व्यापक व्हायला हवी. तुम्ही ती जितकी व्यापक करण्याचा प्रयत्न कराल तितकं तुमचं आणखीन त्याच्यामधली इन्व्हॉल्वमेंट वाढत जाईल. ती इन्व्हॉल्वमेंट वाढल्याच्या नंतर तुमच्या जितक्या आपल्या भावना इन्व्हॉल्व्ह होतात ना ते लेखन जे आहे ना ते हळवं होत जातं, ते अतिशय प्रामाणिक होत जातं. ते कुठेही ढोंगीपणा किंवा उपमा अलंकाराच्या आहारी न जाता ते अतिशय प्रामाणिक असे छान शैलीमध्ये ते आपल्यासमोर. मी तुम्हाला एक अनुभव सांगतो की भाषा आणि ते प्रामाणिकपणे भाषाचं काय असतं ते. पण ते 1998 ची गोष्ट आहे. मी तेव्हा मुंबईत होतो आणि औरंगाबादला दंगली सुरू होत्या आणि त्याच काळामध्ये मला वाटतं देवेगौडा पंतप्रधान असतानाची गोष्ट आहे. वर्ष कमी जास्त असेल. ते लातूरला भूकंपग्रस्त भागाच्या घरांच्या उद्घाटनासाठी येणार होते. तर त्याच्यासाठी मला जायचं होतं. तर माझे संपादक असं म्हणाले की तू चाललाच आहे औरंगाबादला, तर 2 दिवस औरंगाबादला थांबून दंगलीचं काय ते ग्राउंड रिपोर्ट जो आहे तो कव्हर कर आणि मग पुढे जा. तर नेमके औरंगाबादचे तेव्हाचे पोलीस आयुक्त जे होते माझे अतिशय घनिष्ठ मित्र होते. विभागीय आयुक्त ते माझे चांगले मित्र होते. त्याच्यामुळे मला पासेस मिळणे दंगलीतले वगैरे वगैरे हे काही अडचण जाणे ह्याचा काही प्रश्न नव्हता. आणि राजकीय रिपोर्टर म्हणून, एक राजकीय वृत्तसंकलक म्हणून तो आमचा प्राईमही काळ होता. 98 म्हणजे किती जवळजवळ 30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगता येईल मलाही. 20 वर्षापूर्वी 98 10 आहे. हा तर 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर मी औरंगाबादला उतरलो. स्वाभाविकपणाने जे काही सगळे पासेस हे ते सगळं तयार होतं, गाडी तयार होती. मी औरंगाबादच्या त्या भागामध्ये फिरत होतो. माझ्या पोलिसांच्याच गाडीत फिरत असल्यामुळे माझ्यासोबत 2 पोलीसही होते. आणि ना आम्ही एका त्या लोटा कारंजा नावाच्या भागातून जात असताना एकदम मला असं दिसलं की एक माणूस खूप भेदरून आणि असा दुर्मुखला आणि जवळजवळ मरणासन्न परिस्थितीमध्ये तो पडलेला आहे. माझी नेहमी प्रवासाची एक स्टाईल आहे. प्रफुल्लला माहिती आहे का, आम्ही दिल्लीत जरी फिरत असलो तर माझ्यासोबत एक पाण्याची बाटली आणि माझ्या बॅगमध्ये 2-4 बिस्किट म्हणजे एखादा बिस्किटाचा पुडा तो कायम असायचा. ते माझ्या गाडीमध्ये होत असते नेहमीप्रमाणे. गाडी थांबवायला लावली, त्या माणसापाशी गेलो. बघा माणसं भाषा काय असते, भाषा काय शिकवते ती. आणि मी त्या माणसाला विचारलं की आप कोण हो? तर त्या माणसाने उत्तर असं दिलं, अतिशय म्हणजे खोल आवाजामध्ये उत्तर दिलं, साहब मैं तो भूका हूं. मला त्याला असं विचारायचं होतं की तू कुठल्या धर्माचा आहेस, कारण ती धार्मिक दंगल होती औरंगाबादची. आणि माझ्या डोक्यामध्ये रिपोर्टर म्हणून जे मी घेऊन चाललेलो होतो ती धार्मिक दंगल असल्यामुळे आपल्याला जी चौकशी करायची ती धार्मिक दृष्टिकोनातून करायची आहे. आपल्याला ग्राउंड रिपोर्ट हा धार्मिक दृष्टिकोनातून द्यायचा आहे. आणि एक माणूस मला मानवता शिकवत होता, माणूस शिकवत होता. आणि मैं भूका हूं म्हटल्याच्या नंतर माझे डोळे असे काढताना पडले. अरे भुकेला जात नसतो, धर्म नसतो, लिंग नसतो, कुठलेही भेद नसतात. भूक ही फक्त भूक असते आणि ती प्रत्येकाची कॉमन असते.
त्या कॉन्स्टेबलला म्हटलं प्लीज माझी बॅग आणा. मी त्यांनी बॅग आणली. मी त्या बागेतून एक पाण्याची बाटली त्याला दिली, ती आणलेली, आणि त्याच्यासोबत असलेले 2 बिस्किटाचे पुडे दिले. मी तुम्हाला सांगतो त्याच्या डोळ्यामध्ये जे काही होतं ते इतकं अफाट होतं, ते शब्दात नाही सांगता येत. तर ही भाषा असते. हा भाषेविषयीचं जे काही सगळं असतं ना, ते सगळं असं साठलेलं असतं. मी तुमच्या अंकाकडे आज सकाळी बघत असताना, अंक वाचत असताना म्हणजे हे सातत्याने लक्षात येत होतं की माणूस आपल्या जन्मभूमीपासून, आपल्या मातीपासून जेव्हा लांब जातो तेव्हा त्याच्यामध्ये मातीचीच ओढ नाही निर्माण, भाषेची सुद्धा कारण ती आपली मातृभाषा आहे, आपली आई आहे ती मातृभाषा असल्यामुळे तिच्याविषयीची वाटणारी असणे, आईविषयीची किती आपण काहीही कुठल्याही शब्दामध्ये लिहिलं, कारण एक तर प्रत्येकाची आई थोरच असते. म्हणजे काही माझी आई एकट्याची वेगळी आहे आणि तुमची वेगळी नाही, ती फार क्रिटिकल आहे वगैरे असं काही नसतं. प्रत्येकाच्या आईला ज्या काही व्यथा वेदना सहन करायला लागतात, ज्या यातना सहन करायला लागतात, जे काही कष्ट सहन करायला लागतात, ज्या काही प्रसव वेदना सुद्धा सहन कराव्या लागतात, त्या शब्दांच्या पलीकडे असतात. आणि त्या सगळ्यांच्या सारख्या जरी असल्या तरी त्या वेदनेचा पोत वेगळा असतो. तो जातीनिहाय, धर्मानुसार, परंपरानुसार, शिष्टाचारानुसार, सगळ्या प्रथा परंपरानुसार वेगवेगळा होत असतो. कुणाला ते जास्त सहन करावं लागतं, कुणाला तर स्त्री म्हणून असणं सुद्धा जास्त सहन करावं लागतं. पण तो भाग सोडून द्या. मला सांगायचं तुम्हाला हे आहे की ह्या अंकाच्या मजकुराकडे बघत असताना मराठी भाषेला बांधून ठेवणारा एक दुवा, अशा पद्धतीचा हा मैफिलचा अंक म्हणून मी त्याच्याकडे बघतो. आणि हा अंक यापुढे असाच सुरू राहील अशा शुभेच्छा देतो. आणि आरती कुलकर्णी आणि क्षमाला सांगतो की पुढच्या वर्षी माझा लेख घ्या तुम्ही, काही हरकत नाही, काही पैसे मागणार नाही, मानधन मागणार नाही, तुम्हाला काळजी करू नका. त्या बाबतीत मी जरा कठोर असलो तरी म्हणजे खूप खूप शुभेच्छा. कुणाला काही आता वेळ असल्यामुळे कुणाला जर काही गप्पा मारायचे असतात, प्रश्न विचारायचे असते माझ्या पत्रकारितेशी संबंधित किंवा लेखनाशी संबंधित किंवा अन्य काही विषयाशी, शक्यतो राजकारण नको, आलं तर माझी काही हरकत नाही. मी राजकीय वृत्त संकलकच आहे, माझ्या डोक्यामध्ये सतत ते चालू असतं. प्रफुल्लचं नाव उच्चारताना सुद्धा मी पटेल आडनाव उच्चारलं, तर ते माझ्या रक्तात दिलेलं आहे. पण तुम्ही मला बोलावलं, छान वाटलं. मनापासून तुमचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आणि खूप खूप धन्यवाद ऋतुराज पत्की यांना. धन्यवाद. प्रस्तावासाठी बोलवण्या अगोदर एक सांगू इच्छिते की सरांनी जी ऑफर दिलेली आहे आणि आपल्याकडे वेळ आहे तर त्याचा आपण अवश्य लाभ घेऊया. फक्त कार्यक्रमाची फॉर्मल सांगता आपण त्याच्या धन्यवाद प्रस्तावाने करूया, म्हणजे मुख्य वक्त्यांनंतर कोणी बोललाय असं नको व्हायला. आणि मग तो कार्यक्रम फॉर्मल संपला की मग ऋतुराज सगळ्यांना अनम्यूट करेल आणि एक एक जण तिथे इंडिकेट आणायचे वेळ आहे तर गप्पा मारूया थोड्या, बस एवढंच. अगदी 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 खूप महत्वाचं आणि खूप आशय घन असं सरांचं भाषण झालेलं आहे. आणि सरांनी इतक्या काय काय गोष्टी इतक्या छान सांगितल्या आहेत की जेव्हा याचं रेकॉर्डिंग आपल्याला अवेलेबल होईल आपण सगळेजण पुन्हा त्याचा आनंद घेऊ शकणार आहोत. याचा मला जास्ती आनंद होतोय कारण त्यांच्या अनेक गोष्टी सतत ऐकून अशा मनात झिरपत नेऊन आपल्याला त्याचा फायदा होणार आहे याचं मला जाणीव आहे. मला एक ऍक्च्युली ना या सगळ्यामध्ये जे आतापर्यंत ज्यांनी साहित्य दिलेलं आहे त्यांच्याबद्दल मला सांगायला जास्त आवडेल की मला फार कमी वेळ मिळाला ऍक्च्युली हे सगळं तयार करायला. मला पण प्रवीणदांसारखं थोडंसं आधी लिहून मग प्रस्तुत करण्याची सवय आहे. मी अशी तुम्हा लोकांसारखी नंतर दिवाळी अंकाच्या संदर्भामध्ये जे बोललो त्याच्या नोट्स आहेत बरं का, पण बाकीचं जे बोललो त्याच्या नोट्स नाहीये ते लक्षात ठेव. क्षमा दादा, मी पण लिखाण करायच्या आधी सुद्धा मी आधी नोट्स काढते. म्हणजे मला 4 ओळी सुद्धा जरी रेकॉर्डिंग करायचं असलं तरी मी आधी लिहून घेते मग रेकॉर्ड करते. हे सगळ्यांना आवाज गेलाय, क्षमा. लिहून घेते. तर मी मला प्रवीणदा मी आता काही आमच्या लेखकांबद्दल थोडस सांगते आहे की शांता लागू आणि राधिका इंगळे आमच्या याच्यातल्या ग्रुप मधल्या सगळ्यात सिनियर मेंबर्स आहेत. शांता लागू सध्या बेड रिडन आहेत पण तरीही त्यांच्या कविता इतक्या सुंदर असतात
हो, आणि वाचलं त्यांना मी. खूप वेगवेगळे अकॅडमिक अवॉर्ड्स पण मिळालेले आहेत. राधिका कवितांचा इंगळे देवासून आहेत. उल्लेख करायचा राहिला माझ्याकडून. नोट्स काढली होती नाही, पण नाही, बोलण्याच्या ओघात राहिला. राधिका इंगळे आणि शांता लागू या आमच्याकडे सिनियर मेंबर्स आहेत. राधिका इंगळे या देवासून आहेत आणि रुचा पण देवासला असते. ती हम्म. आज व्हीलचेअरवर असूनही आज तिची भरारी इतकी उंच आहे आणि इतकी छान कविता, म्हणजे हिंदीवर तिची कमांड आहेच, पण मराठीवर सुद्धा तिची तेवढीच कमांड आहे. खूप सुंदर कविता करते आणि खूप सुंदर प्रस्तुत पण करते. आमच्याकडे आणखीन राधिका इंगळेंचे यावेळेला त्यांचा मुलगा आहे, पण त्यांनी सुद्धा आम्हाला यावेळेला कविता पाठवल्या आहेत. त्याच्या सुद्धा प्रद्युम्न इंगळे त्यांनी सुद्धा आपल्या कविता पाठवल्या आहेत. हे लोक देवासून आहेत, म्हणजे एमपी मधनं, आणि एमपी मधनच इंदोर मध्ये खटावकर दाम्पत्य, मिलिंद खटावकर आणि देवास या गावाचा एक महिमा आहे बाई. त्या गावाशी फार मोठ्या हो, माणसाचं नाव जोडलेलं आहे. अगदी अगदी दादा. आम्ही यावेळेला गेलो होतो त्यावेळेला आम्ही त्या आणि म्हणजे आणि ते अरे कुटुंब माझं बापरे, वाचक आहे. अंगावर शहारे येण्यासारखं आहे ते सगळं. आम्ही तिथे आज मुद्दाम व्हिजिट करून गेलो होतो, म्हणजे गंधर्वांकडे, म्हणजे सुरांच्या गंधर्वाला, म्हणजे त्या आम्ही देवाला नमस्कार, त्या देवळाला नमस्कार करून आलेलो आहे. तर या सगळ्या याच्यामध्ये आणखीन मला म्हणजे मिलिंद खटावकरचं वैशिष्ट्य हे आहे की तो गुड मॉर्निंग सुद्धा करतो, तर त्याच्या 4 ओळी खूप सुंदर असतात. आणि त्या 4 ओळींमध्येच मिलिंद म्हणजे त्याच्या ओळी देतो. त्याची बायको पण खूप सुंदर कविता करते, म्हणजे हे दाम्पत्य आहे वसुधा गाडगीळ आणि अंतरा करवडे. या दोघींच्या लघुकथा प्रवीणदा इतक्या छान असतात आणि त्यांनी त्यांचं स्वतःच त्याच्यावर एक हे पण तयार केलेला आहे, त्यांचा गट पण तयार केला आणि खूप छान कथा असतात त्यांच्या, वेगवेगळे कार्यक्रम होतात त्याच्यावर. आणि एक सुरुची नाईक आहे, तिने 3-4 वेळा नर्मदा परिक्रमा केलेली आहे. आता तिला डॉक्टरेट मिळाली. यावर्षी ती आमच्या गटात नवीन आहे आणि ती पहिल्यांदा आमच्या याच्यात तिने लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे पुण्याहून अरुण गाडगिळे म्हणून आहेत, ते पण एक सिनियर मेंबर आहेत आणि त्यांच्या कथा दादा वाचण्यासारख्या, आणि दररोज ते एक कथा टाकतात. तुम्हाला यासाठी आवडेल म्हणजे त्या गटात येऊन वाचायला, कारण त्यांचं इतकं सॉलिड ऑब्झर्वेशन आहे ना, की बारीक बारीक पॉइंट्स ते त्या कथेमध्ये टाकतात, की त्यांची कथा वाचण्यासारखी असते. दुसरं आणखीन कोल्हापूरहून आमचा ऋतुराज आहे. त्याचं तर म्हणजे भरपूर माहिती, म्हणजे आम्ही त्याला एक गुगल म्हणतो. काही हवं असलं की त्याच्यात, म्हणजे मी नुसतं एक मंडालाचं एक फिलर म्हणून टाकलं, मंडालाचे 2 डिझाईन्स, तर त्यांनी त्याच्यावर आम्हाला इन्फॉर्मेशन दिली की ताई हे असं असतं तसं असतं, मंडाला आर्ट काय आहे वगैरे. एवढा त्याच्याजवळ तो माहितीचा म्हणजे आमच्याकडे खजाना आहे अगदी. दुसरं आमच्याकडे गुडगावहून जीवन तळेगावकर आहे आणि अश्विनी महाजन आहे. जीवन तळेगावकर स्वतः खूप छान लेख लिहितात वेगवेगळ्या विषयांवर आणि खूप अभ्यासपूर्ण त्यांचे लेख असतात. यावेळेला त्यांची जोहान्सबर्गची सफर आपल्याला वाचली. करवून नेण्यासारखी आहे. आणि अश्विनी ही स्वतः खूप सुंदर लेख लिहिते आणि कथा लिहिते. तिचं स्वतःचाही ब्लॉग आहे आणि तिचं स्वतः वेगळं पण ती लिहिते. यावेळेला तिची अभिनेत्री ही मधुरा वेलणकर, तिच्या ब्लॉगवर तिची ती कथा वाचली गेली, अभिनेत्री नावाची. ती पण एक खूप वैशिष्ट्यपूर्ण लिखाण असतं तिचं. त्याच्यानंतर मुंबईहून महादेव देवळे स्वतः समाजसेवक आहे. प्रत्येक गोष्टींसाठी त्यांचा एक स्वतःचा म्हणजे कोणालाही मदत लागली तर महादेव दादा नेहमी पुढे असतात आणि त्यांचं नाव खूप आहे. आणि कुसुमाग्रज वाचनालय हे त्यांनी खूप छान वाढवलंय त्यांच्या मित्रमंडळींनी आणि हे तिथे खूप वेगवेगळे त्यांचे कार्यक्रम पण होत असतात. तेथेच प्रज्ञा लाळींकर आणि अमोल केकरचे ते जो तुम्हाला ग्रहांकित हे आवडलं त्याचं वैशिष्ट्य आणखीन एक आहे दादा अमोल केळकरचं, की तो स्वतः विडंबन काव्य खूप छान करतो. कुठलंही घटना म्हणजे राजकारणावर सुद्धा ती तुम्हाला आवडेल, की राजकारणावर सुद्धा तो कविता अशी करतो की ते गाणं आठवतं आणि त्या गाण्यावर तो त्याचे शब्द टाकलेले असतात आणि तो ते सांगतोय की हा हे विडंबन गाणं या गाण्यावर प्रसारित आहे. खूप सुंदर आणि त्याचं खूप कमांड आहे त्याच्या लिखाणावर. आणि त्याच्यामध्ये घनश्याम परकाळे त्यांचं पण लिखाण खूप सुंदर आहे आणि संजय सोंदे त्यांचं एक क्षणचित्र आलंय आणि घनश्याम परकाळ्यांनी पिकासोवर लिहिलेलं आहे.
ते खूप सुंदर, म्हणजे प्रत्येकाचं, आणि हे सगळे नवीन नवीन आमच्या याच्यात जमा झालेले आहेत. आणि एक रेखा मिरजकर, त्याही वयस्कर आहे, पण त्यांचं पण नेहमी एक कथा, म्हणजे आल्यावर तुम्हाला ही कथा मी पाठवते एवढं असतं त्यांचं, आणि त्यांची मेल येऊन जाते. याच्या सगळेजण इतके आपल्या आपल्या ठिकाणी हे आहेत. आणि दिल्लीचे एक प्रफुल्ल पाठक म्हणून पण आहेत आणि आरती कुलकर्णी आणि शिरीष कुलकर्णी, हे दोघं जण. आरती कुलकर्णी ही स्वतः अतिशय हुशार, कवितांवर तिची खूप छान कमांड आहे. कविता खूप सुंदर लिहिते, कथा खूप छान लिहिते, ती पण आहे. आणि निवेदिता हे नाव असं आहे की ते दिल्लीतलं म्हणावं की नागपूरचं म्हणावं, की आणखी उत्तर प्रदेश म्हणावं, उत्तर भारतातलं म्हणावं, पूर्व भारतातलं म्हणावं. तिचं तर कुठेही काहीही लिखाण असलं तरी तिचं इतकं अभ्यासपूर्ण असतं. तर नागपूरहून आणखीन एक स्नेहा दामले तुम्ही वाचलाच, मारुती चितंबलावर, छाया चितंबलावर लिहिलेलं. आणि अजून नागपूरहून राजीव लोचन पुंडलिक, त्यांचे पण कथा नेहमी, ते एरवी कविता पण खूप छान करतात आणि हे पण खूप छान करतात, लेखन पण चांगलं असतं त्यांचं. आणि रुचामाई हे एक नाव असं आहे की तिने स्वतः आमच्या याच्यात लिखाण सुरू केलं ब्लॉग मध्ये, पण आज तिचं स्वतःचा ब्लॉग पण आहे आणि ती खूप सुंदर कथा लेखिका म्हणून नावाजली गेली आता. आणि तिच्या कथा इतक्या वैशिष्ट्यपूर्ण असतात ना की बघण्यासारखे, वाचण्यासारखे असतात. अगदी आज सध्या ती आता अवेलेबल नाहीये, पण त्या पण खूप छान आहे. आणि एक राधिका गोडबोले आमच्याच्यात नवीन जॉईन झाली, तिचं तर साहित्य संमेलनात कविता पण वाचली गेली, जी याला झाली होती उमरखेडला ना, तर तिथल्या साहित्य संमेलनात तिची कविता वाचली गेली होती. तिला मुद्दाम त्याच्यासाठी बोलवलं गेलं होतं. तर असे सगळे आमच्या याच्यात आहेत. आणि धनश्री देसाई आहे, ती खरं म्हणजे आता ऑनलाईन नाहीये, नाही तर ती कविता ती आपल्याला प्रस्तुत करणार होते की तिला मुद्दाम आज वाचून दाखवायची होती आपल्या सगळ्यांसाठी. तर ती नाही, आता तिचा ऑडिओ आहे, तर तो एक ऐकवला जाईल. ती खूप सुंदर, की पूर्वी आपण कसे सगळे एकत्र राहत होतो आणि आज ही सगळं आपण प्रसंगाला मुकतो आहोत. जे आपल्या डबा पार्टी व्हायची, हे व्हायचं, एकमेकांकडे जाणं व्हायचं. तर अशा प्रकारे दादा ह्या सगळ्यांनी आमचा ना हा खूप वैशिष्ट्यपूर्ण केला. म्हणजे हे सगळे जण मिळाल्यामुळेच आज आम्ही हा दिवाळी अंक प्रस्तुत करू शकलो. म्हणजे या लोकांचा खूप आभार आहेत आमच्यासाठी. म्हणजे आहे. मी विनंती करेल ऋतुराज पत्की यांना, त्यांनी धन्यवाद प्रस्ताव मांडावा म्हणून. राईट. खरं तर क्षमाताईचं बोलणं, त्याच्या आधी प्रवीण सरांचं बोलणं आणि निवेदिताचं मधून होत असलेलं हे निवेदन इतक्या छान सुरेल अशा चाललेल्या या शब्द मैफिलीमध्ये मी काही आभाराचे काही शब्द बोलावेत, म्हणजे काय बोलावं हेच खरं मला नेमकं कळत नाहीये. प्रवीण सर, तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक म्हणून अशी तर तुमची ओळख करून दिली, पण त्याचबरोबर आज तुमचं व्याख्यान ऐकत असताना तुम्ही किती उत्कृष्ट वक्ते आहात हे सुद्धा आम्हाला अगदी प्रकर्षाने जाणवलं. ओघवत्या भाषेमध्ये आपले मुद्दे एकानंतर एक सलग एखाद्या माळेमध्ये ओवलेल्या मोत्यांसारखे तुम्ही बोलत गेलात आणि ती तुमची संपूर्ण एक गुंफलेली माळ तुम्ही आमच्या समोर ठेवलीत. तुमचे खूप मनापासून आभार. आणि तुम्ही खरंच तुमच्या व्याख्यानामध्ये खूप सुरेख मुद्दे मांडलेत. मी आता सगळे इथे घेतले तर आपल्याला पुढे अजून कार्यक्रमात थोडासा वेळ पुढे आपल्या कुटुंबियांसाठी ठेवायचा आहे. पण मी एक गोष्ट इथे आवर्जून सांगू इच्छितो की एक म्हणजे अंक वाचून तुम्ही आज इथे आलात हे तुम्ही सांगितलं. तुमची अभ्यासू जी वृत्ती आहे ही वृत्ती खरंच माझ्यासारख्या सगळ्याच तरुण लोकांनी सुद्धा आणि सगळ्यांनीच ही खरंच खूप शिकण्यासारखी आहे. की आपण एखाद्या कार्यक्रमाला जात असू किंवा अगदी कॅज्युअली कुठे जात असू, पण तरी सुद्धा आपण कुठे जातोय याची पूर्ण तयारीने निश्चित तिथे जाणं ही आपली एक जबाबदारी पण असते. आणि ते तुम्ही म्हणालात की भाषा हा एक सांस्कृतिक संचित आहे आणि भाषा हा एक शब्दांचा रियाज आहे. हे दोन्ही मुद्दे सर तुमचे फार आवडलेत. धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलत असता, तुमचं बोलणं ऐकत असताना. आणि हे बोलताना जसं तुम्ही म्हणालात की दिवाळी अंक ही मुंबई पुणे याच्यातून बाहेर पडून ती वेगवेगळ्या लहान लहान क्षेत्रांपर्यंत जाऊन आता दिवाळी अंकातनं हे साहित्य समोर येत आहे. ह्याच्याशीच निगडीत मी सर तुम्हाला अगदी आवर्जून सांगेन की मैफिलचा दिवाळी अंक हा महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या पण मराठी बोलणाऱ्या किंवा मराठीची सेवा करणाऱ्या साहित्यिकांना मंच मिळवून देणारा असा हा मैफिलचा दिवाळी अंक आहे. आणि याच्यामध्ये आपल्या
सगळ्या कुटुंबियांनी अतिशय उत्स्फूर्त आता असा हा प्रतिसाद दिलेला आहे, तेव्हा खरंच सगळ्यांचेच मनापासून आभार मानेन. पण एक गोष्ट मी अगदी मनापासून इथे व्यक्त करू इच्छितो, की जेव्हा जेव्हा मैफिल कुटुंबीय एखादी गोष्ट करायचं ठरवतं आणि एक पुढचं पाऊल उचलायचं ठरवतं, त्यावेळेला पुढचं पाऊल ही संस्था अतिशय सक्षमपणे मैफिल कुटुंबियांच्या पाठीशी उभी राहते. आणि अर्थातच जेव्हा प्रफुल्लदा प्रवीण सरांबद्दल बोलत होतं, की त्यांनी लोकांना लिहितं केलं, असेच 2 आमचे ऍडमिन आहेत, निवेदिता आणि प्रफुल्लदा, हे लोकांना ग्रुपमधल्या लिहितं करतात. तेव्हा ह्या दोघांचेही खरंच मनापासून आभार आहेत, की इतक्या सुरेख पद्धतीने त्यांनी हा मैफिल समूह, हा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, हा इतका छान बांधून ठेवलेला आहे. कुठल्याही दिवाळी अंकाचं जे वैशिष्ट्य असेल किंवा जे त्याचं वैभव आहे, ते म्हणजे त्या दिवाळी अंकामधलं साहित्य, प्रकाशित झालेलं साहित्य. आणि मैफिल कुटुंबियांनी ज्या उत्साहाने आणि उत्स्फूर्ततेने हे साहित्य या मैफिल दिवाळी अंकासाठी म्हणून अतिशय आपलेपणाने उपलब्ध करून दिलं. खरं तर आपण त्यांना कुटुंबीय म्हणतो आणि मग त्यावेळेला मी आभार हा शब्द त्यांच्यासाठी वापरावा का? पण असं असतं, की आपल्या आयुष्यामध्ये कोणाचं तरी ऋणी राहावं, अशी माणसं भेटणं हे देखील एक भाग्य आहे. आणि मग त्या माणसांच्या ऋणांमध्ये राहून त्याचा आनंद घेणं, हे मला वाटतं त्या भाग्याची फलश्रुती आहे. तेव्हा मी यालाच म्हणून मी आपल्या सगळ्या मैफिल कुटुंबियांचं सुद्धा मनापासून आभार मानतो. प्रवीण सर, मी पुन्हा एकदा तुमचं समस्त मैफिल कुटुंबियांतर्फे आभार मानतो, की तुम्ही तुमचा वेळ आमच्यासाठी दिलात आणि इतकं मौलिक, इतकं सुरेख असं मार्गदर्शन आम्हाला केलं. धन्यवाद. धनश्री देसाई हिला मी विनंती करेल, तिला जी कविता म्हणायची आता क्षमाने जी सांगितली ती तिने सादर हो. करावी. शहरं मोठी होऊ लागली आणि मनं छोटी होऊन गेली. एकमेकांकडे जायला मात्र आता परवानगीची गरज भासू लागली. येताना फक्त एक फोन कर असं आपली माणसंच म्हणू लागली. एक कप चहा प्यायला आधी कारण नाही लागायचं. एक कप चहा प्यायला आधी कारण नाही लागायचं. आता फक्त चहासाठी कशाला इतक्या मैल जायचं. हाल हवाल सारे कळतात की फोनवर. हाल हवाल सारे कळतात की फोनवर. सगळं काही बोलता येतं, अगदी कौतुक सुद्धा तोंडभर. येतात लोक उगाच, आपलं काम वाढतं. येतात लोक उगाच, आपलं काम वाढतं. तसंही कुणाचं कुणा वाचून काय अडतं. पण आधी कशी धमाल असायची. महिन्यातून एकदा तरी मैफिल जमायची. आधी कशी धमाल असायची, महिन्यातून एकदा तरी मैफिल जमायची. तू आण पोळ्या मी करते वरण. तू आण पोळ्या मी करते वरण. जरा थंडी पडू लागलीये, करूया उन्हात जेवण. नाश्त्यापासून इकडेच या आणि वाटलंच तर उद्याची रजा घ्या. नाश्त्यापासून इकडेच या, वाटलंच तर उद्याची रजा घ्या. खाऊ रात्री छान मऊसर खिचडी. गोधडी ओढून शेकोटीसाठी पेटवू शेगडी. गरमी आली की मस्त गच्चीवरचे जेवण. आंब्याचा रस, पुरी आणि चमचमीत कालवण. आता नाही वेळ कुणाला. मग कोण येतंय कुणाकडे कशाला. शनिवार रविवार आमचा बाहेरचा बेत. इतर दिवस इतके व्यस्त, निवांत श्वासही नाही घेत. सणवार सारे असेच निघून जातात. जुने अल्बम तेवढे मात्र आठवणी चमकवतात. वाटतं प्रत्येकाला आधीचा वेळच खरा होता. जुन्या पॅन्टवर नवीन सदराच बरा होता. घाई असायची ती सफाई करणारीला दिवाळी द्यायची आणि तीही स्वतःहून अंगण पटकन स्वच्छ करून घ्यायची. एक चकली, एक अनारसा आणि मूठभर लाह्या. सगळ्या कामगार वर्गांवर घरच्यांची विशेष माया. गेले ते दिन गेले आपण फक्त म्हणतो. म्हणता म्हणता काल निर्णयाचे पान
आपसुकच उलटतो. चला सोनेरी आठवणींची झुळूक तर लागली, चला सोनेरी आठवणींची झुळूक तर लागली. दुधाची तहान काही का होईना ताकावर तर भागली. आलेला सण सारे साजरा करूयात, आलेला सण सारे साजरा करूयात. पुढील वर्षासाठीही निरोगी आरोग्य मागूया, पुढील वर्षासाठीही निरोगी आरोग्य मागूया. दीपोत्सवाच्या सणाने उजळू दे संसार, दीपोत्सवाच्या सणाने उजळू दे संसार. संकटांना टळू दे देवा, प्रगल्भ होऊ दे विचार. शुभ दीपावली.